श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज स्वामींच्या कृपेने सुवर्णशक्ती ध्यान पर्व 3 संपन्न झाला आहे. आपल्या सगळ्यांचे मी आभार मानत आहे आणि स्वामींना कोटी कोटी प्रणाम करत आहे. आता आजच्या शेवटच्या दिवसाला सुद्धा छानशी गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहे. एक माणूस रात्री त्याच्या झोपडीमध्ये छोटासा दिवा लावून शास्त्राचा अभ्यास करत असतो. अर्धी रात्र निघून जाते आणि जेव्हा तो थकतो तेव्हा तो दिवा विझवतो. परंतु तेव्हा एक गोष्ट त्याला अगदी हैराण करते की जेव्हा तो जळणारा दिवा तो विझवतो त्या क्षणाला पौर्णिमेचा जो चंद्र, त्या चंद्राचा प्रकाश त्याच्या झोपडीमध्ये पूर्णपणे पसरतो. आता तो माणूस इतका हैराण होतो की एवढूसा छोटासा दिवा जो त्याने झोपडीच्या आत लावला होता, त्या दिव्याने ह्या चंद्राचा प्रकाश अडवून ठेवला. म्हणजे ह्यावर जेव्हा तो विचार करतो तेव्हा त्याला एकच उकल येते की ज्याप्रमाणे आपण आपल्या जीवनामध्ये अहंकाराला पकडून ठेवतो, जो गुरूंचा आशीर्वाद आपल्यापर्यंत आपल्याला पोहोचवायचा असतो, तो आपला अहंकार रूपी दिवा त्या सगळ्या गोष्टींना अडवून ठेवतो. जो परमात्मा आहे, ज्याला आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश पाडायचा आहे, त्या प्रकाशाला आपण न पाहता हा आपला अहंकाराचाच दिवा रोजच्या रोज जर का लावत राहिलो तर आपल्या मनाला कधीच शांतता मिळणार नाही आहे. अहंकार रूपी दिवा विझवून गुरूंचा प्रकाश आयुष्यात पाडण्यासाठी आणि त्या प्रवाहाबरोबर पुढे जाण्यासाठी आपल्याला आपलं मन शांत करून गुरूंकडे स्थित करायला जी ऊर्जा लागते त्या ऊर्जेसाठी आपण प्रत्येक वेळेला नाण्याच्या 2 बाजू कशा पाहायच्या हे शिकणं गरजेचं आहे. अहंकार रूपी अंधकार आहे, ज्याला आपण दिव्याचं स्वरूप मानत आहोत, तो बाजूला कसा ठेवायचा तो साधनेतून शिकत आहोत. या सगळ्या गोष्टीतून आपण प्रत्येक दिवसाला काही ना काहीतरी घेऊन पुढे जायचं आहे. त्यामुळे ही गोष्ट जरी छोटी असली तरीही ती खूप मोलाची आहे की जो आपल्याला अंधकार निर्माण करायला कारक ठरणारा दिवा आपणच प्रज्वलित केला आहे, तो इथे विझवायचा आहे. तरच गुरूंचा प्रकाश आपल्याला भरभरून काहीतरी देत राहणार आहे. ज्या प्रकारे आपण आपल्या आयुष्यामध्ये गुरुस्थानालाच वर्चस्व दिलं, जे काही आहे ते आपण समर्पित तिथे राहिलो तर आपलं आयुष्य हे सुगंधित होतंच. गुरु हे कोणी व्यक्ती नाही आहे, गुरु हे शरीर नाही आहे, गुरु हे एक तत्व आहे, गुरु ही एक शक्ती आहे, गुरु हा एक भाव आहे, गुरु म्हणजेच श्रद्धास्थान आहे, गुरु म्हणजे समर्पण आहे. गुरु आपल्याला स्वतःचा परिचय करून देतात. गुरु म्हणजेच आपलं मनोबल आहे, गुरु आपली दृष्टी आहे आणि गुरुच आपला श्वास असला पाहिजे. कारण गुरु हेच आपलं नशीब आहे. आणि इथे ह्या स्वामी परिवारामध्ये स्वामी हे गुरुस्थानी आहे. त्यामुळे सदैव इथं सरेंडर राहा, समर्पित राहा आणि आयुष्याला एक नव्या कलेनं पाहण्याचा प्रयत्न जो तुम्ही आता करत आहात त्यामध्ये मार्गस्थ व्हा. ही एक साधी सोपी अपेक्षा मी तुमच्याकडनं नक्कीच ठेवू शकते, कारण इथे भरभरून गुरूंनी आपल्याला दिलं आहे आणि ते देत राहणार आहेत. तुम्ही फक्त सोबत राहा आणि आयुष्य हे किती सुंदर आहे ते जवळून पहा, ते अनुभवा आणि चांगल्या गोष्टी जरूर शेअर करा. थँक्यू सो मच फॉर युअर वंडरफुल टाईम. थँक्यू फॉर द डिवाइन एनर्जी. थँक्यू टू युनिवर्स. गुरु सदैव सोबत आहे आणि त्यासाठी माझी समर्पित भावना इथे गुरुचरणी मी या प्राजक्ताच्या फुलासमान वाहूनच नेहमी नतमस्तक राहून गुरूंना प्रार्थना करत राहीन की आपल्या सगळ्यांच्या हातून
योग्य ते कार्य सदैव घडत राहो. थँक्यू सो मच.